चलो, कल हम यहाँ तक आए थे एक्शन ऑफ सोडियम बायसल्फाइड विथ अल्डिहाइड अँड कीटोन. आता आपण त्याचे एक्झाम्पल बघूयात. पहिलं घेऊयात अल्डिहाइडचं एक्झाम्पल. CH3, C double bond O and H. It is treated with sodium bisulfate, sulfite, SO3. So there is a conversion of CH3, then C, या ठिकाणी OH, here is H, then SO3Na, acetaldehyde, sodium बायसल्फाइड. त्याच्यानंतर घेऊ आपण प्रोपिऑन अल्डिहाइड. हा ॲसिटाल्डिहाइड आहे. त्याच्यानंतर घेऊ आपण प्रोपिऑन अल्डिहाइड CH3, CH2, C डबल बॉन्ड O आणि H. याची सोडियम बायसल्फेट सोबत रिएक्शन NaHSO3. It is treated and formation of CH3, CH2, इथं आला OH, इथं आहे H, SO3Na. याला म्हणायचं प्रोपिऑन अल्डिहाइड. सोडियम बायसल्फाइड. तर अशा प्रकारचे या रिॲक्शन. त्याच्यानंतर बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन घ्यायची आपल्याला. बेन्झाल्डिहाइड रिॲक्ट्स विथ सोडियम बायसल्फेट. इज इट क्लिअर? बेन्झाल्डिहाइड इज रिॲक्ट्स विथ सोडियम बायसल्फेट. मग त्याचं प्रोडक्ट काय येईल? बेन्झाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. बरोबर ना? बेन्झाल्डिहाइड इज रिॲक्ट्स विथ सोडियम बायसल्फाइड. तर त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट आहे बेन्झाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. अशा प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर घेऊयात आपण कीटोनच्या रिॲक्शन. राईट. चलो पुढं बेन्झाल्डिहाइड. C double bond O आणि H. It is treated with sodium bisulfite NaHSO3. So there is a formation of benzene ring as it is. C double bond इथं आला OH, इथं आला H, इथं आला SO3Na. बेन्झाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. अशा प्रकारचे हे रिॲक्शन तयार होते. त्याच्यानंतर आपण घेऊयात रिॲक्शन कीटोनच्या. कशाच्या रिॲक्शन घ्यायच्या? कीटोन. सो कीटोन इज ट्रीटेड विथ सोडियम बायसल्फाइड. म्हणजे त्याच्यामध्ये कुठला येईल मग? डायमिथिल कीटोनची रिॲक्शन येईल. कीटोन इज ट्रीटेड विथ सोडियम बायसल्फाइड. कुठला प्रोडक्ट येईल? डायमिथिल कीटोन किंवा ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड. आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला येईल? इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड. क्लिअर आहे? ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड आणि इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड. अशा या प्रोडक्टच्या रिॲक्शन येऊ शकतात. म्हणजे इनडायरेक्टली आपण त्या रिॲक्शन सिस्टमॅटिकली डायरेक्ट ॲडिशन रिॲक्शन आहे. इथं काही आपल्याला वेगळं चेंज करायचं नाही. ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड जसं आलाय तसं कीटोन सोडियम बायसल्फाइड येईल. डायमिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड येईल. क्लिअर आहे? आता CH3, C डबल बॉन्ड O आणि CH3 प्लस NaHSO3 यापासून येईल CH3, C इथं आला OH. त्याच्यानंतर आता काय उरलं? या ठिकाणी SO3Na आणि इथं आला CH3. म्हणजे याला म्हणायचं डायमिथिल कीटोन किंवा ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड. क्लिअर आहे? आणि दुसरा कुठला येईल? इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड. बरोबर ना?
इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड. मग त्याच्या रिॲक्शन कशा करायच्या? तर डायरेक्ट ॲडिशन रिॲक्शन आहेत, काही नाही. एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज, अशा प्रकारचं याच्यामध्ये फॉर्मेशन आहे. इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड, CH3 डबल बॉन्ड O, इकडे आला C2H5, रिॲक्ट्स विथ सोडियम बायसल्फाइड. तर त्यावेळेस फॉर्मेशन होतं इथिल मिथिल कीटोन CH3C, इथं आला OH C2H5 आणि इथं आला SO3Na. याला म्हणायचं इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड. क्लिअर? तर अशा प्रकारच्या ह्या ऍक्शन ऑफ HCN अँड ऍक्शन ऑफ NaHSO3 म्हणजे सोडियम बायसल्फाइड या रिॲक्शन आपण आता कंप्लीट केलेल्या आहेत. याच्यानंतर बघायचंय पुढं ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन कोणावरती? अल्डिहाइड अँड कीटोन. ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन अल्डिहाइड अँड कीटोन. क्लिअर आहे? ह्या दोन ऍक्शन झाल्या. ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन अल्डिहाइड अँड कीटोन. आता त्या रिॲक्शन कशा होतात बघू. वेन आता मग अल्डिहाइडची रिॲक्शन करायची आपल्याला, तर अल्डिहाइड घ्यावा लागेल. पहिला घेऊ आपण अल्डिहाइड. अल्डिहाइड इज रिॲक्ट्स विथ अल्कोहोल. या ठिकाणी C डबल बॉन्ड O, इथं घेतला H, याची रिॲक्शन करायची अल्कोहोल सोबत ROH. याचा पहिला तयार होईल हेमी ॲसिटल. काय होते पहा, हेमी ॲसिटल. आता याच्यातला जो H आहे हा H याला कनेक्ट झाला. ओके, याचा हा इथं लिहितो मी थोडंसं, इथं H लिहितो म्हणजे थोडंसं ॲरो रिप्रेझेंट करा. आणि O आणि R हा याला कनेक्ट झाला म्हणजे याचा कंपाऊंड तयार झाला RC डबल बॉन्ड O. H इथं कनेक्ट होईल का? नाही. H याला कनेक्ट, सॉरी. ओके, H याला कनेक्ट झाला. इथं आला OH, वरती आहे H. OR याला म्हणायचं हेमी ॲसिटल. क्लिअर आहे? हा काय झाला? हेमी ॲसिटल. मग आता या हेमी ॲसिटलची पुन्हा एक वेळेस अल्कोहोल सोबतच रिॲक्शन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl किंवा डायल्यूट HCl. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl किंवा डायल्यूट HCl. तर मग या ठिकाणी कंपाऊंड काय येईल पहा. या ठिकाणी कंपाऊंड काय येईल? RC, इथला H, या ठिकाणी OH, इथं आला OR. इज रिॲक्ट्स विथ H आणि OR. क्लिअर आहे? तर मग याला इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट किंवा ड्राय HCl इव्हन डायल्यूट EHCl याच्या कॉन्टॅक्टमध्ये रिॲक्शन केल्यानंतर इथला H आणि हा OH रिमूव्ह होईल आणि हा OR या डायरेक्टली कार्बनला. तर इथं कंपाऊंड तयार होईल RC, इथं H, इथं OR, या ठिकाणी OR. याला म्हणायचं ॲसिटल. हा कसा आहे? अनस्टेबल. हा कसा आहे? अनस्टेबल. आणि हा कसा आहे? स्टेबल. स्टेबल याचं नाव काय आहे? ॲसिटल. काय नाव? ॲसिटल. आणि हा स्टेबल आहे. याचं इंट्रोडक्शन काय लिहायचं? वेन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ अल्कोहोल फर्स्ट गिव्स हेमी ॲसिटल, फर्दर ट्रीटेड विथ अल्कोहोल गिव्स ॲसिटल. When aldehyde is treated with alcohol gives hemiacetal.
gives hemiacetal, which is further treated, which is further treated with, which is further treated with alcohol, gives, it is unstable, and this one is a acetal, हा आहे स्टेबल. क्लिअर आहे. तर मग या ठिकाणी तुम्ही मग एक्झाम्पल मध्ये काय घेऊ शकता. एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी येईल CH3, दिस वन इज अ CH3, इथं पण येईल CH3, तेव्हा हा आर काय असेल CH3, इथं असेल CH3 आर इज, या ठिकाणी असेल CH3 हा आर पण CH3, इथं येणारा आर पण CH3, म्हणजे इथं येणारे सर्व ऑर मध्ये हा कंपाऊंड असेल CH3, त्याच्यानंतर C, इथं आला H, इथं OCH3 आणि इथं पण OCH3, याला म्हणायचं डायमिथॉक्सी इथेन. याचं नाव जे आहे, जेव्हा तुम्ही या प्रत्येक आरच्या ठिकाणी CH3 ठेवाल तेव्हा हा कंपाऊंड येईल आणि याचं नाव आहे डायमिथॉक्सी इथेन. क्लिअर आहे. तर अशा प्रकारचे मग आता कीटोन सोबत रिॲक्शन हे झाली अल्डिहाइड सोबत. आता कुठली रिॲक्शन बघायचंय, कीटोन सोबत. मग कीटोन सोबत काय येईल बघा, रिॲक्शन मध्ये थोडासा चेंज आहे, सेम आहे, फक्त इथं काय प्रकार येतो, कीटोन मध्ये अल्कोहोल डायहायड्रिक आहे, मोनोहायड्रिक नाही. अल्डिहाइड सोबत अल्कोहोल मोनोहायड्रिक आहे, म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल इज रिॲक्ट्स विथ अल्डिहाइड अँड डायहायड्रिक अल्कोहोल इज रिॲक्ट्स विथ कीटोन. तेव्हा त्याचा सुद्धा हेमी ॲसिटल, बट देर इज अ फॉर्मेशन ऑफ सायक्लिक कीटोन. म्हणजे इथं काय तयार होते, सायक्लिक कीटोन तयार होतो. येते लक्षात, या ठिकाणी काय तयार होतं, सायक्लिक कीटोन तयार होतो. आणि सायक्लिक कीटोन तयार झाल्यानंतर मात्र बघा रिॲक्शन कशी येते, डायहायड्रिक, म्हणजे तर डायहायड्रिक अल्कोहोल किंवा या ठिकाणी हा कीटोनला आपण कन्व्हर्शन करू. सो देर इज अ चेंज करतो पहा, पूर्ण आपण याला थोडस स्लाइटली चेंज करू. हा हेमी ॲसिटल इथं पण तयार होतो, येते लक्षात. याही ठिकाणी सेमी ॲसिटल तयार होतो, सायक्लिक कीटल तयार होईल, पण तो इतर रिॲक्शन कशासोबत आहे, कीटोन, हा कीटोन इज ट्रीटेड विथ इथिलीन ग्लायकॉल EHOCH2 आणि EHO आणि CH2, याला म्हणायचं इथिलीन ग्लायकॉल. आता इथं काय होणार आहे, या ठिकाणी काय होणार आहे, हा H म्हणजे हे O आणि हे दोन H असे कंबाईन होतील आणि मग त्याचा सायक्लिक कीटोन तयार होईल. पहिला R इथे, इथे C, दुसरा R इथे, हे दोन R, त्याच्यानंतर इथं डबल बॉन्डच्या ऐवजी आता इथं काय येईल, हा बॉन्ड इकडे जाईल ऑक्सिजनला, हा बॉन्ड इकडे जाईल ऑक्सिजनला, इथं CH2, इथं CH2, ही बॉन्डिंग झाली. याला म्हणायचं सायक्लिक कीटल. क्लिअर, याला म्हणायचं सायक्लिक कीटल आणि हाच फायनल प्रोडक्ट आहे. क्लिअर आहे. मग त्याची जर समजा आता इथं काय, कीटोन इज ट्रीटेड विथ, कीटोन इज ट्रीटेड विथ, कोणासोबत कीटोनची रिॲक्शन करायचं आहे, कोणासोबत कीटोनची रिॲक्शन करायचं आहे, कीटोन इज ट्रीटेड विथ इथिलीन ग्लायकॉल, फॉर्मेशन ऑफ सायक्लिक कीटल. मग आता ऍक्च्युअल रिॲक्शन लिहू आपण, CH3, या ठिकाणी C डबल बॉन्ड O, इथं आला CH3, रिॲक्ट्स विथ इथिलीन ग्लायकॉल HOCH2, HOCH2, हे झालं. या ठिकाणी तयार होणारा कंपाऊंड, हे दोघं जण इथं इथं हे कंबाईन होतील आणि मिळणारा कंपाऊंड सायक्लिक कीटल आहे, पण नाव त्याचं वेगळं आहे, हा ॲसिटोन आहे. मग इथं याचं कॉम्बिनेशन काय येईल, इथं आला CH3, C या ठिकाणी सिंगल बॉन्ड,
इथं आला CH3, इकडं OCH2, इकडे OCH2. हे झालं सायक्लिक कीटल. ह्या सायक्लिक कीटलचं नाव काय? इथिलीन ग्लायकॉल कीटल. इथिलीन ग्लायकॉल कीटल. कीटल. तर अशा प्रकारच्या या अल्कोहोल सोबत रिॲक्शन आहे. क्लिअर आहे? पक्का? चलो ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. थँक्यू अँड गुड नाईट.